हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी उठल्यानंतर आजची गुड मॉर्निंग जी आहे ती या फ्लॉवरपासून होते. गॅलरीतला इतका मोठा जास्वंद बघून आज आपण निघालो आहे एका नवीन प्रवासाला. आणि आज आपण कुठे जातो आहे तेही तुम्हाला पहिले कळालंच असेल. नसेल कळालं तर मी पुढे सांगणारच आहे. तर आपण ब्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. संडे असला की कुठेतरी भटकंतीचा दिवस असतो. आम्ही संडेला कधीच घरी बसत नाही, कुठेतरी जातच असतो फिरायला. प्रवास हा आपल्याला जितका शक्य असेल तितकं करायला पाहिजे. जितकं तुम्ही दूर दूर जाऊ शकता तिथपर्यंत तुम्ही जायला पाहिजे. जीवन एकाच ठिकाणी राहण्यासाठी नसतंच मुळात. आपण काय करतो, उठलं की जातो फक्त डीमार्ट आणि मॉलमध्ये बस. आपला प्रवास तितकाच असतो, पण जरा निघूया त्यातून बाहेर. देखाव्याच्या दुनियेतून निसर्गाच्या कुशीत थोडा वेळ घालूया. आणि वातावरण जे आहे तुम्ही बघू शकता, बाहेर अतिशय सुंदर असा रस्ता आहे आणि खूपच छान वाटतंय. आणि घरापासून जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतरावर हे जे ठिकाण आहे ते आहे. पण असं घडलं की आम्हाला परत जवळपास 8 ते 10 किलोमीटर जी आहे ती परत फेरी करावी लागली. गुगल मॅपने जो आहे धोका दिला आम्हाला. म्हणून हे जे गुगल मॅप आहे त्यावर विश्वास पूर्णपणे नका ठेवू. अधूनमधून कोणाला तरी बाहेर जात असताना, म्हणजे दूरवरचा जर प्रवास असेल आपला, तर कोणाला तरी विचारत राहा, जेणेकरून जो आपला रस्ता आहे तो चुकणार नाही. मॅपमध्ये जिथे एंड आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचलो आणि तिथे एका लेडीज होती. तिथे एक तिला विचारलं, तिने सांगितलं की तुम्ही रस्ता चुकला आहे, तुम्हाला मागे जावं लागेल. जवळपास आम्ही 8 किलोमीटर पुढे गेलो आणि 8 किलोमीटर मागे आलो. तर तसं आम्हाला 16 किलोमीटर जास्त प्रवास करावा लागला. अरे पप्पा, गुगल मॅपवर कशाला विश्वास ठेवतो तू, असं म्हणत आम्ही जी गाडी आहे ती तिथून टर्न घेतली. जीवनात असे काही प्रसंग येतात त्यावरून आपल्याला कळतं की कोणावर विश्वास ठेवायला हवं किंवा नको. असंच आमच्या बाबतीत आज घडलं. यापुढे तरी या गुगल मॅपवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. आम्ही गेलो तिथे एक वेळेस, पण असं बरेच वर्ष झाले, जवळपास 10 वर्ष झाले असतील. त्यामुळे आम्हाला रस्तासुद्धा आठवत नव्हता, म्हणून हे अशी गडबड झाली. पण असं चुकीतूनच आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आता जातो आहे आपण आपल्या बरोबर जो रूट आहे त्यानेच. आणि आता चक्क आपण बघू शकता हे की जी नदी आहे ती पूर्णपणे कोरडी झालेली आहे. अजून तर हिवाळा स्टार्ट झालेला आहे. उन्हाळा तर अजून बरेच दिवस बाकी आहे उन्हाळ्याला, आणि त्या अगोदरच ही नदी जी आहे ती पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आणि जात असताना बऱ्याच वेळेस मध्ये ट्रॅफिक लागली, त्यामुळे थोडा वेळ जास्त झाला आहे. आणि हा सुंदर असा खडकवासला डॅम आहे. आणि सकाळी सकाळी जवळपास आम्ही 9 ते 10च्या दरम्यान निघालो. त्यामुळे आम्ही काही नाश्ता वगैरे नव्हता केला, तर आता नाश्त्यासाठी थोडा वेळ थांबलो आहे. कुठेही गेलो तरी आम्हाला पहिले डोसाच हवा असतो. त्यासाठी आम्ही शक्यतो असं बघतो की जिथे डोसा मिळेल आणि तिथेच आम्ही स्टॉप घेतो. आणि थोडं डोकं दुखत असल्यामुळे मी पहिले जो आहे तो चहा घेतला आणि नंतर आम्ही डोस्याची ऑर्डर दिली. आणि आपण बघू शकता की डोसा सुंदर असा तयार झालेला आहे आणि डोस्याची चवसुद्धा छान आहे. आपण जर ह्या रोडने आला, सिंहगड रोडने, तर आपणसुद्धा इथे थांबून खाऊ शकता. आणि मुलांना डोसा इतका आवडतो की कुठे जरी गेलो पहिली ऑर्डर जी असते आमची डोस्याचीच असते. आणि इथे 100 रुपयाचं तिकीट आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. सिंहगडचा जो रोड आहे तो खूपच सुंदर आहे. दोघी साईडने झाडं असतात आणि मध्ये आपण जात असतो. आणि रस्ता जो आहे वळणाचा असल्यामुळे अजूनही छान वाटतं. हिवाळ्यात आपल्याला कुठे जायचं असेल आणि आपला प्लॅन जो असेल तो वन डेसाठीचाच असेल, तर हे लोकेशन जे आहे ते बेस्ट आहे. फक्त निघताना जे आहे आपल्याला सकाळी निघावं लागेल, कारण संध्याकाळ झाली की जिथे गर्दी जी आहे ती वाढत जाते. म्हणून निघताना शक्यतो सकाळी निघा. आणि आता आपण सिंहगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आपण बघू शकता येथे पार्किंगची भरपूर अशी सोय आहे. खूपच गाड्या आपण बघू शकता येथे. आणि खरा जो प्रवास आहे तो आत्ता आपला सुरू होणारा आहे. आपण आलो आहोत पुण्याच्या एका सगळ्यात सुंदर, सगळ्यात प्रसिद्ध आणि मोठा इतिहास असणाऱ्या एका किल्ल्यावर. गड आला पण सिंह गेला या जगप्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असणाऱ्या पूर्वीचा कोंढाणा आणि सध्याच्या सिंहगडला. थोडा वेळ चालून झाल्यावर आपल्याला पुढे दिसतोय तो म्हणजेच पुणे दरवाजा. असे आपल्याला येथे 3 दरवाजे दिसतील, तर हा पहिला दरवाजा आहे. फार सुंदर असं वातावरण आहे. ढग किल्ल्यावर उतरलेले आहे. खूपच सुंदर.
महाराजाच्या काळात इथलं वातावरण कसं असेल विचार करा बरं. इथे उभं राहून किल्ल्याकडे पाहायचं म्हटलं ना तर साक्षात स्वर्ग समोर उभं आहे असं वाटतं. मी तर हे काही शब्दात सांगू शकत नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी सोपा पण अतिशय सुंदर मार्ग आहे, जिथून थांबून आपण निसर्गाची किमया बघू शकतो. महाराजांनी पुरंदराच्या तहात गेलेले सगळे किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. स्वराज्याची राजधानी तेव्हा राजगड होती. राजगडापासूनच जवळ असलेला हा कोंढाणा मुघलाच्या हाती असणे योग्य नाही असं माँसाहेब जिजाऊंना वाटत होतं. या सुमारास तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला महाराजांकडे गेले होते. तेव्हा ते बोलले की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, अशी गर्जना करत तानाजी मालुसरेंनी मोहीम हाती घेत विजय मिळवून दिला. आणि ही आहे तोफखान्याची एंट्री. कदाचित महाराजाच्या काळात येथे तोफासाठी लागणारं जे बारूद वगैरे असायचं ते ठेवलेलं असायचं. आणि कन्स्ट्रक्शन आपण बघू शकतो की किती छान येथे हे बांधलेलं आहे. आणि पुढे ठेवलेले आहे तोफ. एवढ्या दूर आम्ही काही गेलो नाही तिथे, कारण बरंच ऊन आणि मुलं नाही म्हणत होते, त्यासाठी आम्ही इथेच थांबलो. आणि हा तोफखाना बघून झाल्यानंतर निघालो आहे आता पुढे. पुणे दरवाजातून पुढे गेले की लागतं एक खोदकाम. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. त्याच्या मधोमध खांब आहे आणि बाहेरचे पाणी आत येऊ नये यासाठी कठडे बांधलेले आहे. आणि ही जागा घोड्याची पागा असं म्हणून ओळखली जाते. थोडा वेळ निवांत बसलो आणि बसल्यानंतर आम्हाला दिसतंय ते म्हणजेच मारुतीचं मंदिर. आणि आम्ही इतके मारुती भक्त आहोत की आम्हाला पाया पडल्याशिवाय आम्ही जाणारच नाही इथून, म्हणून डोकं टेकवत आम्हाला बुद्धी दे असं म्हणत आम्ही पुढे निघालो. आणि पुढे गेल्यानंतर खाण्यासाठी असे बरेच इथे पदार्थ आहे जे आपण इथे ट्राय करू शकता. मस्त बोरं, आंबे आणि बरेच असे बेरीज होत्या इथे, जे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते आपण इथे आल्यावर नक्की ट्राय करून बघा, आपल्याला नक्कीच आवडतील. आणि मुलांना गोड आणि थंड असं काहीतरी पाहिजे होतं, त्यामुळे आम्ही इथे गोळा घेतला. गोळा बघून झाले की नाही तुम्हाला पण आपल्या बालपणाची आठवण. आणि इथे आमच्यासाठी आम्ही लिंबू पाणी घेतलं. आणि आम्ही थोडं थकलो होतो, त्यामुळे बसलोसुद्धा थोडा वेळ, म्हणजे जवळपास 5 ते 10 मिनिट आम्ही बसलो. आणि बसल्यानंतर पुढे निघालो आहे आता. आणि आता आपण जातो आहे कोंढाणेश्वर मंदिरला. आणि आता मुलांना चालायलासुद्धा कंटाळा येत होता, ते नको म्हणत होते, पण आम्ही म्हटलं की चला जाऊया आणि बघूया वरती काय आहे असं. तर इथे छान असं मंदिर आहे. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आता निघालो आहे पुढे. आणि आता जातो आहे आपण समाधीकडे. आणि समाधीकडे जात असताना आपल्याला चप्पल किंवा शूज जे असतील ते बाहेरच काढावे लागतात. आणि इथे बरेच असे पुतळे तयार करून ठेवलेले आहे, आपण बघू शकता. आणि पुढे आहे समाधी. समाधीचं दर्शन घेतलं आम्ही आणि निघालो आहे आता परतीच्या प्रवासाला. मावळ्यांचे जे पुतळे आहेत त्यांना बघून तर मन प्रसन्न झालंच, आणि समाधी बघून तर मन तृप्त झालं. आणि असा आजचा हा दिवस होता. आता निघालो आहे पुढे. आणि आपण बघू शकता की इथं असे माकडसुद्धा होते. त्यांना आम्ही लाडू दिला, पण तो लाडू खायला काही तयार नव्हता, कारण लाडू जो होता तो मेथीचा होता. कदाचित मेथीचा लाडू माकडांनासुद्धा नसेल आवडत. पण मी म्हटलं खा रे बाबा मेथीचा लाडू, आणि तुझी हाडंसुद्धा तू स्ट्रॉंग कर, असं म्हटल्यावर मात्र त्याने लाडू खाल्ला. आणि जवळपास आता वाजले 4:30. आम्ही निघालो आहे आणि लोक आता गर्दी करत आहे. आणि येथे मस्त अशी चुलीवरची जेवणाची सुद्धा सोय आहे, पण आम्ही डोसा खाऊन आलो होतो खाली, त्यामुळे आम्ही इथे जेवलो नाही. तुम्ही व्हिजिट केलं आहे का सिंहगडला? नसेल केलं तर एक वेळेस नक्की जाऊन बघा. तर हे सुंदर असं ठिकाण आपल्याला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा.